मंडळी, दिल्लीच्या जंतर मंतरवर 59 वर्षाचे सोनम वांगचुक आपल्या उपोषणाच्या 20व्या दिवसाच्या उंबरठ्यावर आहेत. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि काही दिवसातच जर हे उपोषण सुटलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. पण तरीही BJP सरकारला याचा काहीही फरक पडत नाही. वांगचुक आणि तरुण कार्यकर्त्यांची एक मुख्य मागणी आहे, ती म्हणजे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. ही आता मागणी पार झाली आहे अख्ख्या भारतीयांच्या. देशात झालेल्या नीट आणि इतर परीक्षांच्या वारंवार होणाऱ्या पेपर लीक्सची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ही मागणी आहे. पण आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, ती याच्या पलीकडे आहे. सोनम वांगचुक यांचे आंदोलन अगदी योग्य आहे, पण जर उद्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामासुद्धा दिला तर खरोखर आपल्या शिक्षण व्यवस्थेतील सडलेली घाण साफ होणार आहे का, की चेहरा बदलून पुन्हा तीच नासाडी सुरू राहील? आज याच कटू सत्याचा पर्दाफाश आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि शेअर करा. धर्मेंद्र प्रधान हे काही आपल्या देशाचे पहिले शिक्षण मंत्री नाहीत. 2014 पासून आजपर्यंत मोदी सरकारच्या काळात देशाला 4 शिक्षण मंत्री मिळाले आणि गंमत बघा, या प्रत्येकाच्या काळात काहीतरी मोठा गोंधळ आलेलाच आहे समोर. पहिल्याच शिक्षण मंत्री ज्या स्मृती इराणी होत्या, यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक पदवीवरून इतका वाद झाला की देशाच्या करिक्युलम आणि पॉलिसीवर चर्चा करायला कोणालाच वेळ मिळाला नाही. त्यानंतर आलेले प्रकाश जावडेकर यांनी रिसर्च आणि इनोव्हेशनच्या मोठ्या गप्पा मारल्या, पण प्रत्यक्षात काय त्यांच्या काळात काहीही झालं नाही. त्यांच्या काळात भारताच्या रिसर्चवरील खर्च GDPच्या अवघ्या 0.7पेक्षाही खाली गेला. याच काळात चीनने स्वतःच्या GDPचा 2% हिस्सा रिसर्चवर खर्च केला आहे, शिक्षण व्यवस्थेवर खर्च केला आहे. आपल्याला कित्येक मैल मागे टाकले चीननं. त्यानंतर आपले रमेश पोखरियाल यांच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कागदावरच राहिलं. या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी GDPच्या 6% निधीची गरज होती, पण सरकारने कधीही तो निधी दिलाच नाही. हे धोरण आजही बहुतांश कागदावरच मर्यादित आहे. आणि फायनली आलेले धर्मेंद्र प्रधान द ग्रेट, ज्यांना सर्वात मोठा कार्यकाळ मिळाला आणि त्यांचा कार्यकाळ 2024 आणि 2026मध्ये देशातील सर्वात मोठी परीक्षा नीट पेपरमध्ये लीक झाला. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले. म्हणजे विचार करा, मंत्री बदलले, चेहरे बदलले, पण शिक्षण व्यवस्थेची गरिबी आणि निष्काळजीपणा तसाच राहिला. आज आपल्या देशात 25 वर्षाखालील तब्बल 40% ग्रॅज्युएट पदवीधर बेरोजगार आहेत. पदवी असूनसुद्धा मुलांच्या हाताला काम नाही आहे. कारण काय? कारण आपला सिलेबस जुनाट आहे. दुसरीकडे देशातील अव्वल विद्यापीठांमध्ये शिक्षकांची तब्बल 56% पदे रिकामी पडलेली आहे. देशातील प्रतिष्ठित IITमध्ये 40% आणि IIMमध्ये 31.6% प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. जर देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये शिकवायला शिक्षकच नसतील तर तिथून जागतिक दर्जाचे टॅलेंट बाहेर कसे पडणार आहे? जगभरातील टाइम्स हाय एज्युकेशन रँकिंग 2026 जर तुम्ही पाहिली तर जगातील पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये भारताचे एकही विद्यापीठ येत नाही. पहिल्या 200मध्ये भारताची एकमेव एंट्री आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तीही 200व्या क्रमांकाची खाली झालेली आहे. आणि आपले IIT दिल्ली, IIT बॉम्बे हे अव्वल असूनही जगाच्या तुलनेत मागे पडत आहे. याचं कारण काय आहे? कारण आपण रिसर्च करत नाही एज्युकेशनबद्दल, सायन्सबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल. चला आता पाहूया आपल्या शेजारी देशाचे म्हणणे चीनचं काय. चीनमध्ये काय बदल झाले? लोकसंख्येची तेवढीच आव्हाने चीनसमोर होती. 1949मध्ये चीनचा साक्षरता रेट 20% होता, पण आज चीनमध्ये दरवर्षी 50 लाख स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्सचे पदवीधर तयार होतात. चीनने 1986मध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलले, ते म्हणजे 9 वर्ष सक्तीचे शिक्षण. त्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट 985 आणि प्रोजेक्ट 211 अंतर्गत काही विद्यापीठे निवडली आणि त्यांना जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी पैसा आणि ताकद लावली. त्यांच्या 1000 टॅलेंट्स प्लॅनमुळे परदेशात गेलेले चिनी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक भरघोस पगारावर आणि चांगल्या मान सन्मानासह चीनमध्ये परत आले. आज बॅटरी टेक्नॉलॉजी आणि AIच्या पेटंट्समध्ये चीन जगाचा नंबर 1 देश बनला आहे. आणि आपण काय करतो आहे? भारत. आपल्या इथे वाद कशावर चालतात? मिड डे मीलमध्ये अंडी द्यायची की नाही? पश्चिम बंगालचं उदाहरण, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी की मांसाहारी जेवण. IIT मद्रासचे संचालक गोमूत्राच्या औषधी गुणावर भाषणे देतात आणि सरकार त्यांना पद्मश्री पुरस्कार देतं आहे. विज्ञान आणि संशोधनाच्या या खेळखंडोबा आपण कधी थांबणार आहोत? म्हणूनच मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर तात्पुरती मलमपट्टी होईल,
पण जोपर्यंत आपण या व्यवस्थेबद्दल मूळ रोग संपवत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. आपल्याला सर्वात आधी शिक्षणावर GDPचा 6% खर्च करावा लागेल. 1964च्या कोठारी कमिशनपासून ते NEP 2020पर्यंत सर्वांनी ओरडून सांगितलं की शिक्षणासाठी अर्थसंकल्पात पैसा वाढवा, पण सध्या आपण 2.7%च्या पुढे सरकत नाही आहोत. हे बदलावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे रिसर्चवरील बजेट वाढवणे. सध्या भारत रिसर्चवर फक्त 0.64% खर्च करतो. तो किमान 2.5 ते 3% न्यावं लागेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचे राजकीयकरण थांबवले पाहिजे. विद्यापीठांना विचारसरणीचे आखाडे बनवणे थांबवून त्यांना केवळ संशोधनाची केंद्र बनवू दिले नाही पाहिजे. मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्यासारख्या माणूस स्वतःसाठी उपोषण करत नाही आहे. त्यांना काही हासिल नाही करायचं आहे. ते आपल्या देशाच्या मुलांच्या भविष्यासाठी तिथे बसलेत. कदाचित तुम्हाला वांगचुक आवडत नसतील, कॉकरोच जनता पार्टी आवडत नसेल किंवा कोणतीही राजकीय पार्टी आवडत नसेल, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक नागरिक म्हणून डोळे उघडा यार. आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात जाऊ देऊ नका. जर आज आपण योग्य शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवला नाही तर पुढच्या काही वर्षात केवळ पेपर लीक चक्रात आणि पदव्या असूनही बेरोजगार राहण्याच्या विवंचनेत आपली तरुण पिढी बर्बाद होणार आहे आणि गुन्हेगारी वाढणारे लक्षात ठेवा. विचार करा, प्रश्न विचारा स्वतःला आणि या देशाच्या शिक्षणाला एक राजकीय प्राथमिकता बनवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा महत्त्वाचा प्रश्न घराघरापर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज तुमचं सहकार्य ठेवा. धन्यवाद. जय हिंद. मी मंगेश हुसे. असंच तुम्ही चॅनलला सहकार्य ठेवा. चांगले व्ह्यूज येत आहे मला थोडेसे, पण अजून मला सपोर्टची गरज आहे यार. 4 पैसे भेटले पाहिजे मला या बकबक काढण्याचे. ॲटलिस्ट काहीतरी रिसर्च करून मांडतो आहे. प्लीज डू सपोर्ट. थँक्यू सो मच. आणि परत एकदा सांगतो आहे, BJP आता भारतीयांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन असे निर्णय घेणार आहे. भारताने कधी विचार केला नाही असे निर्णय. डिलिमिटेशन बिल तुम्ही लक्षात घ्या. पुढच्या 6 ते 7 महिन्यामध्ये भारताच्या राजकारणामध्ये काय भूकंप येणार आहे आणि त्या ठिकाणी भारतीय नागरिकांची मोठी एकजूट आपल्याला आणावं लागणार आहे. त्या निमित्ताने आपल्याला बोलणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आता वांगचुक यांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाला सपोर्ट भेटतो आहे, पण त्यांना फिजिकली सपोर्ट होणं गरजेचं आहे. जाऊन त्यांना मोर्चात आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करणं आहे जेणेकरून सरकारला आपल्याला घाम फोडायचा आहे. जाऊ द्या काँग्रेस BJP हे यांची काय मानसिकता आहे, पण सध्याचा मुद्दा आहे पेपर फुटी. पोरांचं नुकसान झालं, कर्ज काढलं पालकांनी. या मुद्द्याला धरून आपल्याला आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही दिल्लीला नाही जाऊ शकत तर ॲटलिस्ट तुमच्या मोबाईलवरून सोशल मीडियावरून तुम्ही सहकार्य ठेवू शकता या मोर्चाला, आंदोलनाला, आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा देऊ शकता.